हाणामारी पिरगळला असा हात तिने माहितीये का. व्हॉट? हो आणि एक लक्षात ठेव, हे जर तू माझ्या बरोबर असं काही करायचा प्रयत्न केलास ना, सहन नाही करणार मी. हा मी आधीच सांगून ठेवते. मी अशी नाहीये. हा मी खपून घेणार नाही. काय रोहन, आधी सगळ्यांच्या समोर सांगून ठेवते मी. हा काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. कोणी सांगितलं तुला हे सगळं? सुष्मिताने सांगितलं. सुष्मितानं सांगितलं आणि आणि तू विश्वास ठेवलास तिच्यावर? मग काय विश्वास? अच्छा, तुम्ही कशाला विश्वास ठेवणार सुष्मितावर? तुम्ही तर तुमच्या लाडक्याच मानंदीवर विश्वास ठेवणार ना. तिनंच उघडं पाडलंय हिच्या बहिणीला. विचारा जाऊन. तिनेच केलंय सगळं. तिला कळलं सगळं ना. मग लक्षात ठेव, वाण नाही पण गुण असा पटापट लागतो. तू जर माझ्याबरोबर तुझ्या बहिणीसारखं वागायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. हा लक्षात ठेव. मंदा, तोंड सांभाळून बोल. आधिरा मुळीच तिच्या बहिणीसारखी नाही. हा विषय कशासाठी वाढवतोयस ग तू? हा, आणि घरामध्ये पाहुणे आलेत ना, या विषयावर आपण नंतर बोलू शकतो. त्यानंतरच्या आधी जर काही झालं तर छळ कोणाचा होणार आहे? माझाच ना. शी, कसं वागतात बाई मोठ्या घरातली माणसं. असं वागतात म्हणजे कसं? आपल्या सासूचा हात असं जोरात पिरगळला हो तिच्या बहिणीने. असं करतात काय कधी? बिचारी म्हातारी बाई, अंगामध्ये दम नाही म्हणून तिला असं करायचं का? हे तुमच्या घरामध्ये म्हणजे सासऱ्यांशी कसं वागायचं, ते मोठी माणसं आहेत ना. मोठ्यांशी कसं वागायचं वगैरे काही शिकवलं जातच नाही ना, है ना. तिच्या सासूच्या जागेवर जर मी असते ना, त्याच वेळेला झिंजत धरून बाहेर हकलली असती ना, वाटणीवर आली असती. हॅलो, एक्सक्यूज मी. काय अशा उभ्या राहून काय ऐकताय? सॉरी आमचं ना सहज कानावर पडलं. हो, मंदाताईंचा आवाज मोठा आहे ना. पण काय हो, खरं आहे का हे? हिच्या बहिणीने हिच्या सासूला मारहाण केली का? मंदाताई, सांभाळून राहावं लागणार आहे आता तुम्हाला. ओ हॅलो, आमच्या फॅमिली मॅटरमध्ये ना खुपसण्यापेक्षा ना तुमच्या घरात काय चाललंय काय नाही तिकडे लक्ष द्या. माइंड युअर ओन बिझनेस. ओके? बाई ही तर चिडली. नाही, मी चिडलेच नाही अजून काकू. मी चिडेन ना तेव्हा तुम्ही मला हँडलही नाही करू शकणार. सो बेटर तुम्ही जे काय मीटिंग का काय ते बिशी करायला आलात ना, ते पटकन आवरा, चहा भजी खा आणि इथे लवकर निघा. पण खबरदार, माझ्या फॅमिली बद्दल काही बोलायचं नाही. मी फक्त 5 महिन्यापर्यंत तुझी वाट बघणार. 5 महिन्याच्यात जर तू त्यांची माफी मागितली नाहीस तर ते सोडून दे. मीच तुझी पोलिसात तक्रार करेन. दादा अरे तुझा प्रॉब्लेम काय आहे? 1 तुझ्या स्वतःच्या बहिणीला त्या घरेड्यात जेलमध्ये टाकणार आहेस का? 2 माझ्या मनाची इथे कोणाला सही पडलेली नाहीये का? 3 हे बघ दादा, मी जर आता माफी मागितली ना तर आयुष्यभर चालत राहील मला. 4 दादा 5 वेळ संपली यार. नाही थांब. मी माफी मागते. त्यांच्या पायावर डोकं ठेवून लगेच, आणि सुरुवात सासूपासून करायची. चल लवकर. नको बाळा, हसू दे. समोर खरंच या सगळ्याची काहीच गरज नाहीये.
त्यापेक्षा अर्पितानी घरी येऊन सुखाने संसार केला ना तर त्याचा आम्हाला जास्त आनंद होईल. हो समर दादा, आम्ही त्यासाठीच आलो इकडे. मला दुसरं काही नकोय. मला फक्त माझी बायको आणि माझी मुलगी माझ्या बरोबर राहायला हवी आहे. पण तिची हीच इच्छा नाहीये, तोच प्रॉब्लेम आहे. समरराव, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आम्ही सगळं विसरून अर्पिताला अजूनही घरी बोलवून तिला अगदी चांगल्या प्रकारे नांदवायला तयार आहोत. बघतेस ना अर्पिता, याला म्हणतात सभ्यपणा, सुसंस्कृतपणा. जरा काहीतरी शिक त्यांच्याकडनं. आणि आशिष, तुला जे हवंय तसंच होईल. तुझी बायको आणि तुझी मुलगी आजच तुझ्या घरी येतील, तुझ्या बरोबर. दादा काहीच बोलायचं नाही. गपचूप आपलं सामान घ्यायचं, बॅग घ्यायची आणि सासरी निघून जायचं. आणि खबरदार, यापुढे जर उठसूट माहेरी आलीस तर. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर तिने तिचं वागणं सुधारलं नाही तर तिचं माहेरी येणं कायमचं बंद करून टाकेल. त्यामुळे तर यानंतर नीट वागायचं की नाही हे तिने ठरवायचं. आणि मी मनापासून तुमची माफी मागतो. माझी बहीण खूप चुकीचं वागले तुमच्याशी. पण मी खात्री देतो यानंतर ती असं नाही वागणार. तिच्या वतीने मी खरंच तुमची मनापासून हात जोडून माफी मागतो. समर साहेब, तुम्ही हात नका जोडू. अहो, इतके दिवस आम्ही तुमच्याकडे बघूनच गप्प होतो. पण आज स्वानंदी घरी आल्या आणि आमच्या तोंडून सत्य बाहेर पडलं. खरं म्हणजे कालपर्यंत जे दृष्टीआड होतं ना, ते आज सगळ्यांना कळलं. थँक्यू वहिनी. तुमच्यामुळे मला माझी बायको आणि माझं बाळ परत मिळतंय. हो, थँक्यू. काय त्या बाळाला त्याचे आई बाबा दोघंही मिळावेत, तुमचा संसार सुखाचा व्हावा, एवढीच तर इच्छा आहे आमची. मला काय वाटतं, ह्या सगळ्या प्रकाराचा तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय. आपण जरा बसूया का शांतपणे? चहा वगैरे घ्या ना काहीतरी. तुम्ही खरंच बसा, मी पटकन चहा घेऊन येते तुमच्या सगळ्यांसाठी. हा, थांबा स्वानंदी मॅडम, तुम्ही चहा नका करू. अहो, असं काय करताय? किती काय काय घडून गेलंय. जरा बरं वाटेल सगळ्यांना. थोडं आपण शांत होऊया आता. सगळे स्ट्रेस कमी होईल ना सगळ्यांचा. चहा झालाच पाहिजे, पण तो तुम्ही नाही करायचा. चहा बनवेल त्यांची सून, आणि तो सुद्धा मानाने सगळ्यांना देईल आणि कुठल्याही स्टाफची मदत न घेता. आप्पीने नाही, आप्पीने का चहा करायचा स्टाफ असताना? नाही म्हणजे मला कारण नाही कळलं म्हणून विचारलं. काकू, तिला कारण कळलंय. ती करेल. जा.